अहो मला तर असं वाटतंय की तिच्या सखत सुंदर अभिनयाचे जेवढे चाहते आहेत ना त्याच्या दुप्पट तिच्या नृत्य आणि अदाकारीचे असणार आहेत. तुम्ही अगदी बरोबर बोललात देवी. अहो आज अमृताला पाहिलं आणि खूप आनंद झाला आम्हाला. खरंच आमच्या कलेचा वारसा ह्या मुलीनं काय सुंदर जपून ठेवला. आज आमच्या दरबारातल्या रंभा उर्वशीही लाजतील असा नृत्य आविष्कार बघितला आम्ही. बरोबर आहे ना? पण मला आता सांगा, तुमच्याकडे याहून भारदस्त काही आहे की नाही? आहे तर आमचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार काय मंडळी, आमचा लय भारी अभिनेता. अहो तुम्हाला सांगते, आम्हाला कायम वाटायचं की असे ॲक्शन चित्रपट आमच्या वेळेस जरूर व्हावे. पण खंत एवढीच होती की आमच्या वेळेला बजेट नसायचं. खरं आहे तुमचं. म्हणजे लोक भले पैसे टाकून चित्रपट बनवतील पण प्रेक्षकच चित्रपट पाहायला आले नाही तर बनणार आहेत का सुपरस्टार? अहो यमराज सांगत होते की कित्येक वर्षांनंतर 100 दिवसांहूनही अधिक काळ चित्रपटगृहात राहिलेला हा चित्रपटीला या कलाकारांनी. मला तर फार उत्सुकता लागली आहे लयभारी अभिनेत्याला बघायची. चला तर मग बघूया. चला चला. हे मंदिरचं आपलं घरदार अंगण आहे. माऊली आई बा दोन्ही बेटा. आपला हात भारी लाद भारी च्या मायला सगळंच लय भारी. Was somebody talking, but I'm
रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आज कीर्तीच्या रंगाची ही चढली आला होळीचा सण लय भारी चल नाचूया चालून आली या वरसान संधी अशात भाग्याची चढली या धुंदी चिंब होऊया रंगात रंगूया होळीच्या निमित्तानं घालूया थैमान मोकाट हे रान सारं आता भांगीच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया एवढं प्रेम करतोस मी जे करतो त्याला प्रेम नाही वेळ मागतो जीवना वेळ धीर तुझ्या वेळ क्षणभर राहीना आज तुझ्यातच वीर घडू देना मिठीत तू घेना अनवट उर्या गई डगमग अशी लावते उधळून मी टाकली
काय झालं मला सांग हे झालं केलं लय झालं वय झालं आता थांब तुला काय झालं मला सांग हे झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब कुणीतरी तुला छळलंय मन लय चुरगळलंय आता मध्ये लय जडलंय तुला कसं नाही कळलंय मन माझं लय गडबडलंय धक्का बसला धडधडलंय धडपडलंय वाटण मारून बडबडलंय मला हे लावलंय गोड गोड बोलत आणि त्याच्या पुढं साखरही गोड नाही पण गोड दाना मोठा असं माहिती की त्याला काही तोड नाही कधी माझ्यावरची नाळ काही झालं तरी रडली नाही लाडी गोडी प्रेमाची माझ्या हृदयाला भिडली नाही मिळतंय पण तू काय बाजूला शिकवले पूर्वीनं तिरमाला खड्डा पाडून खरोखरच संपूर्ण महाराष्ट्राला वेग लावलाय की नाही या गाण्याने? अगदी खरंय देवी. तुम्हाला माहितीये का अजून एक असाच कलाकार आहे ज्याने आपल्या धीर गंभीर अदाकारीनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अहो त्याने तर उत्तम आणि यशस्वी चित्रपटांची निर्मिती सुद्धा केली आहे. त्याला बायोपिकचा बादशाह असंही म्हणतात. माहितीये का तुम्हाला कोण आहे हा अभिनेता? कोण आहे बघा सुबोध भावे. होता हो अगो बाई पण असं काय हो केलंय सुरुवाती मलाही आवडेल ना जाणून घ्यायला अहो केवळ बायोपिकच नव्हे तर जुन्या अजरामर संगीत नाटकांना आपल्या चित्रपटातून संजीवनी दिली आहे त्यांनी. चला तर मग बघूया काय म्हणतोय आपला हा बायोपिकचा बादशाह. चला. रुक जाओ. हा साहेब गुस्ताखी की माफी चाहता हूं हुजूर पर यह छोकरा ये सदाशिव चोर है। इसने हमारे घराने के अंदाज को चुराया है। सदाशिव महाराज अंदाज जरी ह्यांच्या घराण्याचा असतो चोर है तू, चोर, फनकार नहीं। हुजूर इसके संगीन जुर्म की इसे सजा दीजिए। क्षमा सॉरी महाराज पण निर्गुणाची कसली आली आहे चोरी? हा साहेब कविराज म्हणतायत ते अगदी बरोबर आहे। निर्गुणाची कसली आली आहे चोरी? हा साहेब तुमच्या मनात नेमकं काय आहे? अगर बरसों हमारे घराने के उस्तादों ने संगीत के जहनी समंदर में गोते ना खाए होते
तो संगीत के ये बेमिसाल मोती ना होते। क्या हुजूर को हमारी ये दलील दुरुस्त ना लगी? तुमची बाजू जरी आम्ही मान्य केली तरी असा विचित्र प्रसंग ओढवण्याची दरबाराची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे अगदी बरोबर बोलत महाराज. मला तर वाटतं सदाशिवच्या या चुकीकडे हा सभांनी दुर्लक्ष करा. गलती नहीं है दीवान साहब, गुनाह है ये, पाप किया है इसने. हमारी हुजूर से इल्तिजा है कि हमारे हक के साथ इंसाफ किया जाए, हमें हमारे अधिकार के तामील की इजाजत दी जाए. कोणत्या अधिकाराबद्दल बोलतात आपण खास आहे? वही अधिकार जो हुजूर ने खुद हमें सौंपा था. राज गायक के कटार के इस्तेमाल का हक. वही अधिकार जो राज गायक को अपनी कटार के इस्तेमाल से एक खून करने की माफी देता. तुम्ही चेष्टा करता. मजाक हमारे मिजाज का हिस्सा नहीं है दीवान साहब. मग महाराजांच्या परवानगीने तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो. ही कट्यार तुमच्या आत्मरक्षणासाठी दिली गेली. आपको शायद इस बात का इल्म नहीं है दीवान साहब कि हर फनकार की रूह, उसकी आत्मा, उसकी कला में बसती है. और हमारी रूह है हमारी गायकी, हमारे घराने की गायकी, जिसकी हिफाजत के लिए सरीना हम अपने अधिकार का इस्तेमाल करना चाहते हैं. महाराज, पंडितजी, मला क्षमा करा. तुम्हाला दिलेला शब्द मी आता मोडतो आहे, पण मी आता गप्प नाही बसू शकत. खा साहेब, अजून किती खून करणार आहात आपण? खून? होय, पंडितजींच्या आवाजाला यांनी ठार केलाय. खास साहेब, बोला खा साहेब, बोला. वो धोखा हमारी बेगम ने किया था, जिससे हम रिश्ता तोड़ चुके हैं. हाँ हाँ, अफसोस है हमें उस बात का, लेकिन वो बात हमारे लिए पुरानी हो चुकी है. महाराज, महाराज हा अन्याय आहे. हम अपने अधिकार की तामील करें. नाही म्हणा महाराज, नाही म्हणा. Have to keep your word. Queen has my regard. राज साहब के साथ injustice नहीं होना चाहिए. आम्ही नाही म्हणू शकत नाही राणी सरकार. म्हणजे या दरबारात आज रक्त सांडलं. क्या हम अपने अधिकार की तामील करें? आम्ही आपल्याशी आमच्याच दिलेल्या शब्दांनी बांधलेले आहोत. पण तरीही दरबाराला असं वाटतं की आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. कसा आहे हुजूर, हम इस दरबार से एक सवाल करना चाहते हैं. अगर इस वक्त हम दरबार के बाहर होते हैं और बाहर हमने इस नामकून का कत्ल किया होता, तो क्या हम सजा के हकदार होते? नाही. बस हो गया फैसला. हमें एक खून माफ है. हम माफी चाहते हैं, मगर हमें एक खून माफ है. बाबा, थांबवा हे सर्व. बाबा, बोला काहीतरी. बाबा, खा साहेब, तुम्ही आता सदाशिवला मारायचं ठरवलंच आहे, तर एक विनंती आहे. देहदंड मिळालेल्या गुन्हेगाराला देखील त्याची शेवटची इच्छा विचारण्यात जाते. सदाशिव, आपला सदाशिव ते एक कलाकार आहे, अगदी तुमच्यासारखा. त्याचा तो हक्क तरी मान्य करा.
बता, जिंदगी के अलावा तेरी आखिरी ख्वाहिश क्या है? ज्या व्यासपीठावर बसून माझे दोन्ही गुरु गायले त्या व्यासपीठावर बसून मला गायचंय. जर त्यांना माझं गाणं आवडलं तर अनेक वर्ष उराशी बाळगलेलं माझं स्वप्न पूर्ण होईल. मी आनंदाने चिरून घेईन ही कट्यार माझ्या काळजात. और अगर हमें तुम्हारा गाना पसंद ना आए तो? मग जगण्याला तरी काय अर्थ आहे? मी स्वतः मरीन या कट्यारीने. मंजूर है. आओ.
बहुत खूब, सुभान अल्लाह। जीते रहो, गाते रहो। हुजूर, किसी कलाकार के अहंकार को खत्म करने के लिए इस कटार की नहीं, इस कटार की जरूरत पड़ती है। जीते रहो, पर गाते रहो। काय मंत्रमुग्ध झालात ना? देवी, निशब्द, अगदी निशब्द. खरंच सुबोधला पाहिलं आणि धन्य झाले. डोळ्यांचं पारणं फिटलं आज माझ्या.